चिपळूणमध्ये आज आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखा प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाधव शाखा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत। मंत्री दादा भुसे आज नाशिक दौऱ्यावर असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत। ही बैठक दादा भुसे यांच्या उपस्थितीत पार पडणार असून निवडणुकीची तयारी, संघटनात्मक कामकाज आणि रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। मुंबई महापालिकेच्या निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उठाव मोर्चा आयोजित केलाय। वरळी किल्ला ते एनएसई इमारतीपर्यंत हा मोर्चा जाणार असून शिवसेनेचे वरळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येनं यात सहभागी होणार आहेत। प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। संकर्षण कराडेच्या राजकीय कवितेवरून अजित पवारांनी त्याची फिरकी घेतली। कवितेत संकर्षणनं पवार सोन्याचा चमचा घेऊन आले असं म्हणत टोलेबाजी केली होती आणि निवडणुकीच्या वेळी त्यांना आम्हा राजकारण्यांवर एक केलेली कविता खूप गाजली। मात्र त्यांनी त्या कवितेमध्ये म्हटलेलं होतं, पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले। मी संकर्षणला सांगू इच्छितो की नाही एकंदरीत त्याच्यात कोण म्हटलं होतं त्याच्या संदर्भात तू जसं सांगितलं ना मगाशी, मी न म्हणलेलं तू किती सांगितलं। माझे कामाची पद्धत असते, मी कोणाच्या वाटेला जात नाही, पण कुणी माझ्या वाटेला गेलं तर मी त्याला सोडत पण नाही। एरवी एकमेकांचे व्यासपीठावरून वाभाडे काढणारे दोन्ही शिवसेनेचे नेते देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे एकाच प्लेटमध्ये काजू आणि बदाम खाताना दिसले। या काजू बदामांना कसलीच चव लागली नसल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलं। यावरून भुमरेंनी टोला लगावला। गोड लागलं नाही मग का खाल्लं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। व्यासपीठावर अशा काही 50 प्लेट नसतात, प्रत्येकासाठी इंडिपेंडेंट त्यामुळे होत्या त्याच्यात काही एकायचं खाल्लं असं थोडं। पण ते गोड लागले का तुम्हाला? प्रश्न नाही, फार गोड नाही लागले। पाणीचं काय येईल का त्याच्यात? आजचं हा कार्यक्रम फक्त शोबाजीचा आहे। पुणे महापालिकेची आगामी महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्षेप घेतला जातोय। ही प्रभाग रचना भाजपला अनुकूल आहे असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या भागात प्राबल्य आहे अशा प्रभागांचे तुकडे करण्यात आल्याचा आरोप अजित पवारांचे विश्वासू दत्तात्रय धनकवडे यांनी केलाय। माझा स्वतःचाच प्रभागाचं जर उदाहरण द्यायचं तर त्याचे 4 तुकडे झाले। मी सगळीकडे एक तुकडा जोडून ठेवलेला आहे। म्हणजे अशा प्रकारच्या काही ठिकाणच्या प्रभाग रचना आहे आणि त्याही फक्त एक्सटेंडेड एरियामध्ये। त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी थोडं मतदान डिवाइड होणार आहे। म्हणजे जे काय बल्कली होतं ते सगळीकडे थोडं विभागून टाकलेले फक्त त्यांनी। दरम्यान प्रभाग रचनेसंदर्भात कोणतीच तक्रार नसून जो काम करतो त्याला फारसा फरक पडत नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं। आपलं स्वतःचं मतदारांशी योग्य पद्धतीचं वागणं, बोलणं, चालणं आणि संपर्क असेल तर कशाही पद्धतीची रचना झाली तरी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी तिथला मतदार उभा राहतो। त्यामध्ये फार विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। आमदार चंद्रकांत पाटलांनी रोहिणी खडसेंवर आरोप केलाय। रोहिणी खडसे या फक्त ट्विटरवर ट्यूट्यू करत असल्याचा हल्लाबोल चंद्रकांत पाटलांनी केला। रोहिणी खडसेंनी कोथळी आणि मुक्ताईनगर या 2 ठिकाणी मतदान केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। मतदार यादी प्रकाशित होणार तेव्हा ते सगळ्या जळगाव जिल्ह्याने बघितलं होतं। त्या टायमाला ज्यांनी आता ट्यूट्यू केली आहे त्या ट्यूट्यूवाल्यांनी त्या काळामध्ये का त्याच्यावर परत हरकत नाही घेतली? त्यांना त्या दिवशी का नाही दिसलंय? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। एकनाथ शिंदेंच्या तातडीच्या निरोपानंतर ही भेट घेतली। बैठकीत 2 तास विविध राजकीय आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे। महिनाभरात एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांची दुसरी भेट आणि दोघांमध्ये झालेल्या दीर्घ चर्चेमुळे या भेटीला राजकीय महत्त्व आहे।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुण्यातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी सोन्या मारुती चौकातील कार्यक्रम आटोपून फुलेवाड्यातील कार्यक्रमाला जात असताना राज ठाकरेंचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. अखेर पोलिसांनी वाट मोकळी करून दिल्यानंतर राज ठाकरेंचा ताफा मार्गस्थ झाला. मुंबईत अंधेरी पूर्वेतल्या महाकाली रोडवरच्या सुंदर नगर परिसरात दारूच्या नशेत राज ठाकरेंच्या नावानं शिवीगाळ करणाऱ्या सुजित दुबेला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. सुजित दुबेच्या 3 बेकायदा धंद्यांवरही कारवाईची मागणी यावेळी मनसैनिकांनी केली आहे. पोलिसांनी नीट कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय. राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय विरोधात मनसेनं तोडफोड केली. परप्रांतीय सुजित दुबेच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरची मनसैनिकांनी तोडफोड केली. दारूच्या नशेत सुजितनं शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर आता मनसैनिक आक्रमक झाले. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव ग्रामपंचायतीच्या सभेत जोरदार राडा झाला. या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. गावातील मारुती वाघमारे यांनी ग्रामपंचायतीचं थकीत भाडं भरलं नसल्यानं ग्रामसेवकासोबत वाद झाला. यानंतर महिला सरपंचासोबतही अरेरावी केल्यानं वाद झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एशिया कप मधल्या भारत-पाक क्रिकेट मॅचवरून राजकारण रंगलंय. ठाकरेंच्या शिवसेनेनं या मॅचला कडाडून विरोध केला. अमित शहांच्या मुलाच्या फायद्यासाठी पाकसोबत क्रिकेट खेळता का असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय. देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशहासाठी. कोण आहे जयशहा? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे. आशिया कप मधील भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊत आणि मंत्री आशिष शेलारांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. संजय राऊतांनी आयसीसीचे अध्यक्ष जय शहांचं नाव घेऊन टीका केली तर याला आशिष शेलारांनी देखील प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना दुबईमध्ये भारत पाकिस्तान मॅच झाली होती. मात्र त्यावेळेस मतांचं लांगुल चालन करण्यासाठी कोणतंही पत्र का दिलं नाही असा सवाल भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केलाय. तर संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्रही एक राजकीय स्टंट असल्याचं राम कुलकर्णी यांनी म्हटलंय. दरम्यान असे प्रसंग येतात तेव्हा 2 बाजू असतात. कोणत्या बाजूने तुम्ही विचार करता यात उत्तर दडलेलं असतं अशी सावध प्रतिक्रिया भारत पाकिस्तान सामन्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. मोठा वर्ग म्हणजे क्रीडा रसिक असे पण आहेत की जे पाकिस्तान आणि भारताची मॅच जर लागली तर सगळं सोडून मॅच बघायला टीव्हीच्या समोर किंवा जिथं मॅच असेल तिथं जातात. त्याच्यामुळे पत्रकार मित्रांनो, अशा ज्यावेळेस प्रसंग येतात त्यावेळेस त्याला दोन्ही बाजू असतात. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट संग्रहालय साकारण्यात आलंय. क्रिकेटची परंपरा, वैभव आणि अनमोल आठवणी या संग्रहालयाद्वारे बघता येणार आहेत. MCA शरद पवार क्रिकेट म्युझियम असं या संग्रहालयाला नाव देण्यात आलंय. याद्वारे देशासह जगभरातील क्रिकेटप्रेमींना खेळाचा सुवर्ण इतिहास जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शरद पवार, सुनील गावस्कर यांचं क्रिकेट विश्वातील योगदान इथे अधोरेखित करण्यात आलं. त्यांच्याच उपस्थितीत काल हा सोहळा संपन्न झाला. मंत्री आशिष शेलार यांनीही या संग्रहालयाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. आज तुम्ही जे हे संग्रहालय त्याचं उद्घाटन केलंय ते एक फार छान काम केलं तुम्ही. जे युवा खेळाडू आहेत त्यांना सगळ्यांना इथे येऊन एक उत्तेजन मिळेल की काय केलं, कशाने ते मोठे, कुठले जे क्रिकेटर आहेत ते मोठे झाले, कसे काय त्यांनी परिश्रम घेतले, काय कसं केलं. गणपतीच्या सणासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तब्बल 150 बसेस डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात दाखल झाल्या असून लवकरच त्या कोकणाकडे रवाना होणार आहेत. तर गणेश भक्तांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची कोकण रेल्वेनं मात्र परीक्षा पाहिली आहे. ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक 7 वर कोकण कन्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यांमध्ये चढण्यासाठी
प्रवासी चक्क फलाटावरच बसस्थान ठोकून बसले. अनेक जण कुटुंबासह तब्बल 25 तास आधीच रेल्वे स्थानकावर दाखल झाले. रेल्वे प्रशासनानं रांगेची जबाबदारी आरपीएफकडे सोपवली असली तरी मूलभूत सुविधा देण्यात अपयश आल्याचं चित्र आहे. मुंबईत ताडदेवमधील नव महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ज्याला ताडदेवचा विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं, त्यानं यंदा आपली 54वी वर्षपूर्ती साजरी केली. 25 फूट उंच मूर्तीचं आगमन करी रोड वर्कशॉपमधून मिरवणुकीनं करण्यात आलं. मोत्याच्या मुखात उभा असलेला गणराज लक्ष वेधून घेत होता. भव्य मिरवणुकीत ढोल ताशा आणि उत्साही गर्दीत गणेश आगमनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ठाण्यातील 5 पाखाडी परिसरात नरवीर तानाजी मित्र मंडळाच्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं. यंदा या मंडळाचं 48वं वर्ष आहे. आकर्षक फुलांची आरास केलेल्या रथावर वाजत गाजत ठाण्याच्या राजाचं आगमन झालं. ढोल ताशा पथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं परिसरातील सगळ्यांचंच लक्ष वेधलं. या आगमन सोहळ्याला मोठ्या संख्येनं गणेश भक्तांनी उपस्थिती लावली होती. ठाण्यातील ठाकूर विद्यालयात गणिताच्या गमती जमती या पुस्तकाचं प्रकाशन झालं. प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि खगोल अभ्यासक डॉ. कृ. सोमण यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रधान कुलकर्णींनी शालेय मुलांना गणिताची भीती न वाटता गमतीदार पद्धतीनं शिकण्यासाठी हे पुस्तक लिहिलंय. या प्रसंगी या पुस्तकाची पारायणं केली पाहिजेत असं अच्युत गोडबोलेंनी सांगितलं. तर सोमण यांनी कुलकर्णी सरांना घेऊन ठाण्यात एक गणित नगरी स्थापन करण्याचं आवाहन ठाणे पालिका आयुक्तांना या प्रसंगी केलं. 365 दिवसांपैकी 332 दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजबच सल्ला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिलाय. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर अतिवृष्टी आणि आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीबाबत हात झटकलेत. धाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी असं वक्तव्य केलं. ज्या पद्धतीचं या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे, ही नुकसान भरपाई कोण करू शकेल का हो? ही झालेली नुकसान भरपाई, शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही. आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना, त्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे, का तर हे वारंवार घडणार आहे. शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी यांच्या तालमीत तयार झालेल्या पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांना मदत देताना नैसर्गिक आपत्तीचं कारण सांगता हे आता चालणार नाही. शेतकरी मंत्र्यांची नावं घेऊन आत्महत्या करतायत हे लक्षात घ्या असं म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारचे कान टोचले. पाशा पटेल बोलत नाहीत, तर पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागलेलं आहे. सरकारनं सांगावं की त्यांनी निर्यात बंदी का लावली, कांद्यावर का साखरेवर निर्यात बंदी लावली, का पाम तेल आयातीवरचा आयात कर कमी केला. तर भाजप नेते पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी चांगलाच समाचार घेतला. सध्याच्या वाईट परिस्थितीत पाशा पटेलांसारखे नेते अशी विधानं कशी करतात असा सवाल यावेळी महादेव जानकर यांनी विचारला आहे. शासनकर्त्यांनी तर फार तोंडावर संयम ठेवत असतो. शासनकर्त्यांनी माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की पहिला शेतकरी अडचणीत आहे, त्याला सोडण्याचा प्रयत्न करावा. सरकारच्या एका जबाबदार माणसानं असं स्टेटमेंट करणं योग्य नाही, हे माझं मत आहे. सरकारनं मदत करणं बंद केलं तर शेती बंद होईल. हा देश शेतीप्रधान आहे. 66% लोक शेती करतात. शेती करून एवढं पिकवतात म्हणून 125 कोटींपेक्षा जास्त लोकांना आपण धान्य देतो, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर नुकसानीची जर सवय लावून घेतली तर काही दिवसांनी सगळं जे आहे आणि काही सरकारनं काही मदत केलीच नाही तर शेतीच बंद होऊन जाईल ना. कुठून पैसे आणते काय? ते काय अब्ज रुपये पडले का त्यांच्या घरी? कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना इशारा दिला. थोरात समर्थकांचा एक व्हिडिओ दाखवत थोरातांच्या समर्थनामुळे आळंदीमधील महाराजांच्या गाड्या फोडण्याबाबत लोकांमध्ये चर्चा असल्याचा आरोप संग्राम भंडारेंनी केलाय. दरम्यान माझी गाडी फोडायची तर फोडा, मात्र कुठल्याही धर्मप्रचारकावर हल्ला केला तर मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल असा इशारा भंडारेंनी थोरातांना दिलाय. तुम्ही हल्ल्याचं समर्थन केल्यामुळं आज महाराज लोकांच्या गाड्या फोडून टाकायच्या असं बोलायला लागलेत तुमचे समर्थक बाळासाहेबजी थोरात.
तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे, फोडून टाका माझी गाडी. पण इतर कोण्या हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला तर बाळासाहेब थोरात मला संग्राम बापू भांडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भांडारे व्हावं लागेल. मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला. यावरून आता लक्ष्मण हाकेंनी त्यांना लक्ष्य केलंय. आरक्षणासंदर्भात जरांगेंना किती कळतं असा सवाल हाकेंनी उपस्थित केला. तर आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचं झालेलं वाटप हे बोगस आणि बेकायदेशीर असल्याचा दावा हाकेंनी केलाय. किती कळतंय जरांगेला? यादी वाचून दाखवा ना. ती जी यादी आहे ती ओबीसी मधल्या जाती उपजातींची आहे. त्यांच्या त्या भौगोलिक प्रदेशातल्या वेगवेगळ्या नामामुळं त्यांना ओबीसीचे बेनिफिट्स मिळत नाही. ओबीसीच्या जाती नव्यानं एवढ्या सामील केल्या म्हणणं म्हणजे हे काय कळतं काय त्या माणसाला? माझा आरोप आहे ना त्यांच्यावरती नेहमी. परळीतील श्रीनाथ गित्ते आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय राठोड आणि उद्धव कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. श्रीनाथ गित्ते यांनी काल नंदागवळा येथे राहत्या घरी आत्महत्या केली. संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप होता. श्रीनाथ गित्तेचा मृत्यू नाही तर हत्या केली असा आरोप श्रीनाथच्या आईनं केलाय. साने गुरुजी शाळेच्या उद्धव कराड यांच्यावर हत्येचा आरोप श्रीनाथच्या आईनं केलाय. तर साने गुरुजी आश्रम शाळेची चौकशी करून कारवाईची मागणी श्रीनाथच्या आईनं केली आहे. सगळं ते साने गुरुजी शाळेच्या त्या उद्धव कराडने केलंय. माझे लेकरं मजुरी करून मेलं नाही, मारलंय त्याला. त्याचं मानसिक छळ करून मारलं त्याला. एकतर त्याचं जेवढं शिक्षण झालं होतं त्या पदावर त्याला रुजू करून घेतलं नाही. मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद पेटलेला असतानाच प्राणी आणि पक्ष्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पेटा या संस्थेनं कबुतरांच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी सुरू केली आहे. मंत्रालयानजीकच्या बेस्ट उपक्रमाच्या बसस्थानकावर आम्हीही मुंबईकर असून आमचा आदर करा अशा आशयाची जाहिरात झळकवण्यात आली होती. दादरच्या कबुतरखान्याजवळही नुकतीच पेटाने अशा पद्धतीची जाहिरात झळकवली होती. नागरिकांच्या आक्षेपानंतर संबंधित जाहिरात हटवण्यात आली आहे. पुण्याच्या कोंढव्यातील मिठानगरमध्ये एका टोळक्यानं वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 3 रिक्षा आणि 2 कारची या मुलांनी मध्यरात्री तोडफोड केली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग काढण्यासाठी या मुलांनी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती आहे. कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर कमानीजवळ 2 गटात तुफान राडा झाला. बॅनर लावण्याच्या वादातून 2 गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करत गाड्यांची देखील चांगलीच तोडफोड केली. सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर हा संपूर्ण राडा झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे. कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमधील दगडफेकी दरम्यान काही तरुणांनी 4 चाकी देखील जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीनं ही आग विझवली. यावेळी जमावाने 4 ते 5 गाड्यांची तोडफोड केली. कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर कमानीजवळ झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जवळपास 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यावेळी झालेल्या जाळपोळीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. दगडफेकीमध्ये 8 ते 10 वाहनांचं नुकसान झालं असून काही पोलीस कर्मचारी देखील या दगडफेकीमध्ये जखमी झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. कोल्हापुरातील दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली तर विरोधकांनी कामधंदा उरला नसल्याचीही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. वाद होता, पोलिसांनी त्याच्यावर कंट्रोल केलाय आणि ज्यांनी त्या ठिकाणी निश्चित केल्या तर सगळ्यांवर कारवाई होणार. विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की तुमचं सरकार जातीय दंगली घडवून आणण्याचा घाट घालतंय. विरोधी पक्षाला काही कामधंदा उरलेला नाही, म्हणजे मला माझा कशाला वेळ वाया घालवतो त्याच्या. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव ग्रामपंचायतीच्या सभेत जोरदार राडा झाला. या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. गावातील मारुती वाघमारे थकीत भाडं भरत नसल्यानं वाद झाला. त्यांनी महिला सरपंचासोबत देखील अरेरावी केली आणि त्या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं. नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 31 मधील सार्वजनिक उद्यानात उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टॉवरला रहिवाशांनी तीव्र विरोध केलाय. उद्यान हे मुलांच्या खेळासाठी आणि नागरिकांच्या फिरण्यासाठी असलेलं सार्वजनिक ठिकाण आहे. टॉवर उभारल्यास आरोग्यावर परिणाम होईल असा दावा नागरिकांनी केलाय. टॉवरचं काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला असता शेकडो नागरिकांनी गार्डनमध्ये जमून जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेनं हस्तक्षेप करून काम बंद करण्याची नोटीस दिली.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीच्या न्यू इंग्लिश शाळेची इमारत जीर्ण झाली असून गेल्या कित्येक वर्षांपासून याविषयी पाठपुरावा करण्यात येतोय. मात्र प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तसंच जर 8 सप्टेंबरपर्यंत शाळेचा प्रश्न मार्गी लागला नाही तर अजित पवारांच्या सहयोग सोसायटी समोर आणि शरद पवारांच्या गोविंद बागेसमोर शाळा भरवण्याचा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलाय. मुंबईच्या गोरेगाव पूर्वमध्ये आरे परिसरात गणपतीच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेना खासदार रवींद्र वायकर प्रयत्न करतायत. 2023 पासून आरे तलावात इको सेन्सिटिव्ह झोनचा दाखला देत विसर्जनासाठी मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील अपडेट्स आकांक्षासोबत बघत रहा एबीपी माझा.